नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 11 वित्तीय बाजार अभ्यासणार आहोत. वित्तीय बाजार म्हणजे काय? जसा फुलांचा बाजार असतो, फळांचा बाजार असतो, भाज्यांचा बाजार असतो, कपड्यांचा बाजार असतो, अगदी तसंच संस्था आणि कंपन्यांना लागणाऱ्या वित्ताचा म्हणजेच भांडवलाचा, पैशांचा बाजार असतो. यामध्ये पैसे तथा म्हणजे पैशांबरोबरच भाग, कर्जरोखे इत्यादींची उलाढाल चालते. बरोबर. आता तुम्ही फळांच्या बाजारात गेला की पैसे देता आणि फळं घेता. अगदी तसंच या वित्तीय बाजारामध्ये विविध कंपन्याचे भाग, कर्जरोखे, बंधपत्रे, ठेवी यांची खरेदी विक्री होते. तर मग या प्रकरणात आपण काय काय अभ्यासणार आहोत? या प्रकरणात आपण वित्तीय बाजाराचा अर्थ, कार्ये आणि वित्तीय बाजाराचे प्रकार म्हणजे 2 प्रकार. पहिला नाणे बाजार आणि दुसरा भांडवल बाजार याचा अभ्यास करणार आहोत. पाहूयात वित्तीय बाजार म्हणजे काय. पहा, कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा सरकारकडं यांच्याकडचा अतिरिक्त निधी उपलब्ध असेल आणि त्यांना तो गुंतवण्याची इच्छा असेल तर त्यांना आपण गुंतवणूकदार म्हणतो. बरोबर. आणि अशा काही व्यावसायिक संस्था, कंपन्या किंवा सरकार असतं ज्यांना या निधीची आवश्यकता असते. म्हणजे गुंतवणूकदार काय करतात? आपल्याकडे असलेला निधी ज्यांना गरज आहे अशा व्यावसायिक संस्था किंवा सरकारला पुरवतात, कर्जदारांना पुरवतात. बरोबर. मग त्या कुणाच्या मार्फत पुरवतात? तर ते वित्तीय बाजारामार्फत पुरवतात. बघा, वित्तीय बाजार अर्थ खाली दिसतोय. वित्तीय बाजार हा असा बाजार आहे की जेथे वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी केली जाते. वित्तीय बाजार बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करून बचतीची गतिशीलता वाढवतो. अशा प्रकारे गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार कार्य करतो. वित्तीय बाजार म्हणजे कसा बाजार? जिथं वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. लक्षात घ्या, वित्तीय बाजार म्हणजे काय? की जेथे वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण आणि खरेदी विक्री केली जाते, त्याला म्हणायचं वित्तीय बाजार. मग आता वित्तीय साधनं म्हणजेच काय? 2 पक्षांमध्ये कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज. मग ही साधने एका पक्षासाठी, पहा, ही साधने एका पक्षासाठी, जी वित्तीय साधनं वित्तीय बाजारामध्ये आपण वापरणार आहोत, ही एका पक्षासाठी वित्तीय मालमत्ता आहेत तर दुसऱ्या पक्षासाठी वित्तीय जबाबदारी आहेत. म्हणजे एक गुंतवणूकदार आहे तर दुसरा कर्जदार आहे. एकासाठी मालमत्ता आहे तर दुसऱ्यासाठी जबाबदारी आहे, देत आहे. मग आता कुठले वित्तीय साधनं वापरली जातात? भाग, बंधपत्रे, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच अनुकर्षित, व्यापारी विपत्र ही वित्तीय साधनं आहेत. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह हा असं वित्तीय साधन आहे ज्यात दर्शवलेल्या मालमत्तेचे म्हणजे भाग असू द्या, भागसाठा असू द्या, चलन असू द्या, याचं ते मूल्य दर्शवते. कागदपत्र ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की याचं एवढं मूल्य आहे. वित्तीय बाजार गुंतवणूकदारांना निधी गोळा करून तो निधी विविध व्यवसाय संघटनांमार्फत प्रवाहित करतात. दीर्घकालीन वित्त पुरवठ्यासाठी भांडवल बाजार तर अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी नाणे बाजार कार्य करते. या धड्यात लक्षात काय घ्यायचंय? अल्प काळासाठी म्हणजे कमी कालावधीसाठी वित्त पुरवठा असेल तर कुठला बाजार? नाणे बाजार अल्पकालीन वित्त पुरवठा आणि भांडवल बाजार दीर्घकालीन वित्त पुरवठा. आता यातला महत्त्वाचा प्रश्न, वित्तीय बाजाराची कार्य. मग हा जो वित्तीय बाजार आहे जिथं वित्तीय साधनांची देवाणघेवाण केली जाते, त्याची कामं काय असतील? पहिलं, संसाधनांचे हस्तांतरण. बघा, वित्तीय बाजारामुळं सावकारांकडून अंतिम वापरकर्त्यापर्यंत आर्थिक संसाधनांचं हस्तांतरण सुलभतेनं होतं. जनतेकडे जी छोटी छोटी बचत आहे ती बचत ज्यांना गरज आहे त्यांना ती पुरवली जाते. त्यानंतर उत्पादनक्षम वापर. बघा, वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांकडील अतिरिक्त अनुत्पादक निधी म्हणजे बँकेत पडलाय, घरात पडलाय, तो निधी उत्पादन कार्याकडे वळवण्यास मदत होते.
वित्तीय बाजाराचं पुढचं कार्य काय आहे? उत्पादनक्षम वापर. त्यानंतर तिसरं पहा, उत्पन्नात वाढ. वित्तीय बाजारात गुंतवणूकदाराने गुंतवणूक केली की त्यावर त्याला व्याज किंवा लाभांश मिळतो, म्हणजे पैशावर पैसे मिळतात त्याला. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात काय होतं? वाढ होतं. त्याचबरोबर इतर कंपन्या, व्यवसाय संस्थांना भांडवल मिळतं, त्यामुळं त्यांच्याही उत्पन्नात वाढ होते. अशा प्रकारे एकंदरीतच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. त्यानंतर चौथा मुद्दा, चौथं कार्य, भांडवल उभारणी. वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदाराकडील अतिरिक्त निधी वाणिज्य व औद्योगिक संघटनांकडे वळवला जातो, त्यामुळे भांडवल निर्मितीस चालना मिळते. पाचवं, किंमत निर्धारण. वित्तीय बाजारातील वित्तीय साधनांच्या किमती या मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार निर्धारित होत असतात. निधींचा पुरवठा करणारे गुंतवणूकदार आणि निधींचा वापर करणारे उद्योजक यांच्यातील समन्वय आणि बाजारातील इतर घटक किंमत निर्धारणास मदत करतात. किंमत निर्धारण. वित्तीय बाजारात वित्तीय साधनांची देवाणघेवाण होते, त्यामुळे त्यांची फिक्स किंमत ठरते. ही किंमत सेकंदाला, क्षणाक्षणाला, दिवसाला बदलत असते मागणी पुरवठ्यानुसार. म्हणजे वित्तीय साधनांची किंमत निश्चित करण्याचं काम सुद्धा वित्तीय बाजार करतो. पुढं सहावं कार्य, विक्री यंत्रणा. आर्थिक बाजारपेठ गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते. अशा मालमत्तेला एक बाजारपेठ व तरलता उपलब्ध करून देते. विक्री यंत्रणा म्हणजे काय? की वित्तीय साधनांची विक्री व्हावी म्हणून एक विशिष्ट यंत्रणा ती तयार करते. पुढं निधीस गतिशीलता. सातवं कार्य पहा, गुंतवणूकदारांनी बचत केलेली रक्कम उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असतं. वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीनुसार आणि जोखीम मूल्यांकनानुसार बचतीची गुंतवणूक करता येते. यामुळे निधीचा योग्य उपयोग होऊन अर्थव्यवस्था तेजीत येते. त्यानंतर आठवं कार्य, तरलता, लिक्विडिटी. तरलता म्हणजे काय? क्विक पैसा. अशी मालमत्ता जी बाजारात विकली की लगेच पैशात तिचं रूपांतर होतं. वित्तीय बाजारामध्ये पण तसंच असतं. वित्तीय बाजारात जेवढ्या प्रतिभूती वापरल्या जातात त्यांच्या तरलतेची व्यवस्था होते. म्हणजे समजा वित्तीय साधनं विकायचीच आहेत आणि त्याचं रूपांतर पैशामध्ये करायचं आहे, तर वित्तीय बाजार बेस्ट आहे. पुढं नववं कार्य, सुलभ प्रवेश. गुंतवणूकदार आणि उद्योग कंपन्या दोघांनाही एकमेकांची गरज असते. वित्तीय बाजारपेठ या दोघांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, जेथे खरेदीदार आणि विक्रेता दोघंही एकमेकांना शोधतात. आणि 10वं कार्य, औद्योगिक विकास. कुठल्याही बाजाराचं महत्त्वाचं कार्य म्हणजे काय असतं? एक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि दुसरं औद्योगिक विकास साधला जातो. बघा, बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ मदत करते, बरोबर. गुंतवणूकदारांच्या निधीचा उपयोग व्यावसायिक विकासासाठी उत्पादनक्षम पद्धतीने केला जातो. त्यायोगे आर्थिक विकास होऊ शकतो. आता पाहूयात वित्तीय बाजाराचे प्रकार. मगाशी सांगितल्याप्रमाणे वित्तीय बाजाराचे 2 प्रकार पडतात. अल्प कालावधीसाठी वित्तीय साधनं, नाणे बाजार. दीर्घ कालावधीसाठी भांडवल उभारणी, भांडवल बाजार. मग आता नाणे बाजाराची काही प्रकार दिलेले आहेत इथं. बघा, नाणे बाजाराचे प्रकार: कॉल मनी मार्केट, ठेव प्रमाणपत्र, राजकोष पत्र, व्यापारी विपत्र आणि व्यापारी पतपत्र. तर भांडवल बाजाराचे 2 प्रकार पडतात. सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार. जे सरकारी गव्हर्नमेंटच्या प्रतिभूती आहेत, भाग, कर्ज, रोखे, ज्या गव्हर्नमेंटच्या प्रतिभूती आहेत त्यांना धोका नसतो. कधी ना कधी ते पैसे मिळणार आहेत आपल्याला, बरोबर का? कधी ना कधी त्याचे पैसे आपल्याला मिळणारच आहे. मग त्या धोका नसलेल्या ठेवींचा बाजार आणि औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार यांना थोडासा धोका असतो. याच्यामध्ये प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. याच्यामध्ये प्राथमिक बाजार म्हणजे काय? की कुठल्याही कंपनीचे जे शेअर्स आहेत, भाग आहे, ते पहिल्यांदाच बाजारात आले असतील तर त्याला प्राथमिक बाजार असं म्हणतात. म्हणजे नुकतीच कंपनी उभी झाली आहे आणि ती स्वतःचे पहिलेच भाग आणि कर्जरोखे विकती आहे, ती प्राथमिक बाजार. आणि दुय्यम बाजार म्हणजे सेकंड हँड मार्केट. आपण त्याला नाही का म्हणत की बाबा तिथं जुन्या वस्तूंची खरेदी विक्री. अगदी तसंच जुन्या प्रतिभूतींची खरेदी विक्री. म्हणजे प्रतिभूती घ्यायची, दुसऱ्याला विकायची, त्याने घ्यायची, तिसऱ्याला विकायची, असे हे दुय्यम बाजार. आता त्यातलं महत्त्वाचं पाहूयात नाणे बाजार. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे नाणे बाजार हा अल्प मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठीची बाजारपेठ आहे. येथे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी
1 दिवसापासून जास्तीत जास्त 1 वर्षाचा असतो. लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. नाणे बाजार कशासाठी आहे? अल्प मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेणे. ओके, मग कालावधी काय असेल वित्तीय साधनांचा? 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत. अल्पकालीन कालावधी 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत. 1 वर्षापेक्षा 1 तास जरी जास्त झाला किंवा 1 दिवस जरी जास्त झाला तर तो काय होतो? भांडवल बाजार. लक्षात आलं? 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत नाणे बाजार. तसेच या साधनांचे रूपांतर कालावधी आणि मूल्याचे नुकसान न करता सहज रोख स्वरूपात केले जाऊ शकते. कंपनी, बँका, वित्तीय संस्था, सरकारी संस्था इत्यादींच्या अल्पमुदतीच्या व अत्यंत अल्पमुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या वित्तीय व्यवस्थेचा नाणे बाजार हा महत्त्वाचा भाग आहे. पैशास नजीकचा पर्याय ठरू शकेल अशा वित्तीय मालमत्तेची ही बाजारपेठ आहे. याच्यामध्ये राजकोष पत्रे, व्यापारी विपत्रे इत्यादी साधनांच्या आधारे नाणे बाजारात व्यापार होतो. आता पाहूयात नाणे बाजाराची वैशिष्ट्ये. आता पहिलं वैशिष्ट्य काय आहे? अल्प मुदत. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? अल्पमुदत. पहा, नाणे बाजारात कर्ज दिलेली किंवा घेतलेली रक्कम ही अल्प मुदतीची असते. नाणे बाजारातील साधनांचा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्षा इतका असतो. दुसरं वैशिष्ट्य, नाणे बाजारात घडणाऱ्या व्यवहारांची संख्या जास्त असल्याने हा अल्प मुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक व्यापार म्हणून ओळखला जातो. प्रचंड व्यवहार होतात, घ्यायचं विकायचं, घ्यायचं विकायचं. त्यामुळे हा काय आहे? कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य, नाणे बाजारातील व्यवहार हे बऱ्याचदा दूरध्वनीच्या साहाय्याने होतात, म्हणून त्याला कॉल मनी मार्केट म्हटलं जातं. बघा, नाणे बाजारातील व्यवहार हे बऱ्याचदा दूरध्वनीच्या साहाय्याने होत असतात व त्यानंतर त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे केले जाते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य, बँका, म्युच्युअल फंड, वित्तीय संस्था, मध्यवर्ती बँक इत्यादी नाणे बाजारातील सहभागी घटक आहेत. नाणे बाजारात सहभागी गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यात व्यावहारिक संबंध असतात. नाणे बाजारात जे कोणी सहभागी झाले, गुंतवणूकदार आणि कर्जदार, यांच्यामध्ये कुठले संबंध असतात? व्यावहारिक संबंध असतात. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नाणे बाजारात, बघा, नाणे बाजारात व्यवहार करण्यासाठी कोणतेही निश्चित स्थान नाही. जे चालतं ते फोनवरून, मोबाईलवरून आणि ईमेलवरून. नाणे बाजारातील साधनांचे कमीत कमी खर्चात व कमीत कमी कालावधीत सहज पैशात रूपांतर करता येते. जास्त अवघड नाही. घ्यायचं विकायचं, कमी खर्चात आणि कमी कालावधीत सहज ते पैशात रूपांतर करता येते. त्याचबरोबर या साधनांवर मिळणारा परतावा देखील कमी असतो. मग नाणे बाजाराचे 5 प्रमुख प्रकार पडतात. पहिला, कॉल मनी बाजार. दुसरा, ठेव प्रमाणपत्राचा बाजार. तिसरा, राजकोष पत्राचा बाजार. व्यापारी विपत्राचा बाजार आणि व्यापारी पतपत्राचा बाजार. आता आपण पाहूयात नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार. आता नाणे बाजारामध्ये कोण कोण भागीदार आहेत? अर्थातच सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व्ह बँक. भारतात जेवढे बाजार आहेत त्याच्यातला महत्त्वाचा भागीदार कोण असेल? RBI, भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख भागीदार आहे. रिझर्व्ह बँक नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि वित्त धोरण राबवते. रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप करते आणि विमेकरी म्हणून कामही करते. रिझर्व्ह बँक बाजारातील मध्यस्थ आणि नियंत्रक आहे. त्याच्यानंतर दुसरं कोण असणार? केंद्र सरकार. रिझर्व्ह बँक मध्यवर्ती बँक आहे आणि केंद्र सरकार दिल्लीतलं, बरोबर आहे का? केंद्र सरकार नाणे बाजारामध्ये राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात. सरकारला पण पैसा लागतो. सार्वजनिक खर्च काही कमी आहे? आपल्या घरातले खर्च किती असतात? भागतात का? नाही. अगदी तसं सरकारचाही खर्च भागत नाही. त्यामुळे सरकारही नाणे बाजारात राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात. मध्यवर्ती बँक राजकोषीय पत्राची विक्री करते. राजकोषीय पत्र हा शून्य जोखीम दस्तऐवज आहे, कारण गव्हर्नमेंटचा आहे. या जोखीम विरहित पद्धतीमुळे बँका, व्यवसाय संस्था इत्यादी राजकोषीय पत्राची खरेदी करतात आणि सरकारला अल्प कालावधीसाठी कर्ज आणि निधी पुरवतात. राज्य सरकार
निधी उभारण्यासाठी बॉन्डची विक्री करते, त्यास राज्य विकास कर्ज असं म्हणतात. बघा, राज्य विकास कर्ज कुठलं? बॉन्डची विक्री जी कोण करतं? राज्य सरकार. आणि केंद्र सरकार काय करतं? राजकोषीय पत्रांची विक्री. त्यानंतर तिसरा भागीदार बघा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. खेळते भांडवल उभारण्यासाठी सर्व सूचीबद्ध सरकारी कंपन्या, सूचीबद्ध म्हणजे ज्यांचं नाव नोंदणी रजिस्टरमध्ये आहे, अशा सगळ्या शेड्यूल्ड सरकारी कंपन्या व्यापारी विपत्राची विक्री करतात आणि नाणे बाजारामध्ये सार्वजनिक क्षेत्रात कंपन्या निधी उभारतात. त्यानंतर शेड्यूल्ड व्यापारी बँका. शेड्यूल्ड व्यापारी बँका या नाणे बाजारात मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या आणि घेणाऱ्या असतात. कॉल मनी मार्केट, शॉर्ट नोटीस मार्केट, रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केटमध्ये कर्ज देतात आणि कर्ज घेतात. त्यानंतर पाचवा भागीदार विमा कंपनी. सर्वसाधारण आणि जीवन विमा कंपनी दोन्हीही नाणे बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. या कंपन्या भांडवल बाजारातील साधनांमध्ये अधिक गुंतवणूक करतात. नाणे बाजारातील विमा कंपन्याची भूमिका ही मर्यादित असते. त्यानंतर सहावा भागीदार परस्पर निधी म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी विविध योजना देतात. म्युच्युअल फंड योजना या तरल योजना आहेत. या योजनांचे उद्दिष्ट नाणे बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक करणं हे आहे. त्यानंतर सातवं बिगर बँकिंग वित्तीय संस्था. बघा, बिगर बँकिंग वित्तीय संस्था त्यांच्याकडील निधी सरकारी प्रतिभूती, बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवतात. बिगर बँकिंग वित्तीय संस्था उदाहरणार्थ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, UTI. आठवा भागीदार व्यवसाय संस्था. इतर व्यवसाय संस्था आणि कंपन्या या देखील व्यापारी पतपत्र हे अल्पमुदतीची वचन चिठ्ठी असते त्याद्वारे कर्ज घेतात. बघा, व्यापारी पतपत्र म्हणजेच काय? अल्पमुदतीची वचन चिठ्ठी. जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवठा करतात. त्यानंतर नववा भागीदार प्राथमिक विक्रेते. सरकारी प्रतिभूतीमधील व्यवहार वाढवण्यात यांची भूमिका असते. ते सरकारी प्रतिभूती खरेदी करतात आणि त्यासाठी भाग विक्री हमीदार म्हणून काम करतात. हे होतं नाणे बाजारातील भागीदार. तुम्हाला वाटेल खूप अवघड आहे, पण काही अवघड नाही. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. बघा, नाणे बाजार म्हटलं, मध्यवर्ती बँक आली, केंद्र सरकार आलं, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आल्या, सरकारी कंपन्या आल्या, शेड्यूल व्यापारी बँका आल्या, विमा कंपन्या आल्या, त्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्या आल्या, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आल्या, व्यवसाय संस्था आल्या म्हणजे इतर कंपन्या आल्या आणि प्राथमिक विक्रेते आले. आता पाहूयात नाणे बाजारातील साधने. नाणे बाजारामध्ये फक्त अशाच वित्तीय साधनांचा वापर केला जातो जे पैशांसाठी तात्काळ पर्याय असतात. यापैकी काही साधनं खाली स्पष्ट केली आहेत. मग पाहूयात नाणे बाजारातली साधनं कोणती कोणती आहेत. बघा, आकडा 1 कॉल मनी आणि नोटीस मनी. भारतामध्ये नाणे बाजाराचे कॉल मनी आणि नोटीस मनी हे दोन महत्त्वाचे घटक आहे. आता कॉल मनी म्हणजे काय? कॉल मनी म्हणजे अति अल्प मुदतीची कर्ज. उदाहरणार्थ 1 दिवसासाठी ते कर्ज दिले, मग ते अति अल्प मुदतीचं कर्ज झालं, त्याला म्हणायचं कॉल मनी. आणि नोटीस मनी म्हणजे जिथं कर्ज दिली जातात आणि घेतली जातात ज्यांची मुदत 2 ते 14 दिवस इतकं असते. बघा, कॉल मनी म्हणजे फक्त एका दिवसासाठी कर्ज दिलं जातं आणि घेतलं जातं, अति अल्प मुदत. आणि नोटीस मनी म्हणजे 2 दिवस ते 14 दिवस कर्ज दिलं जातं किंवा घेतलं जातं. आलं लक्षात? कॉल मनी आणि नोटीस मनी म्हणजे काय? जेव्हा एखादी बँक तात्पुरत्या पैशाचा तुटवडा असतो तेव्हा दुसरी बँक तो पैसा पुरवते, म्हणून कॉल आणि नोटीस कॉल बाजाराला दोन्ही बँकेतील कॉल मनी बाजार असं म्हणतात. बघा, एका बँकेला पैशाची गरज आहे आणि दुसरी बँक तेव्हा पैसे देते. मग ती कॉल मनी असेल ते 1 दिवसासाठी पैसे देते, नोटीस मनी असेल तर 2 ते 14 दिवसांसाठी पैसे देते. मग याला त्या दोन्ही बँकांमधला कॉल मनी बाजार असे म्हणतात. त्यानंतर दुसरं पाहूयात राजकोष पत्रे, ट्रेझरी बिल्स. राजकोष पत्रे म्हणजे भारतीय मध्यवर्ती बँकेने म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI मग अशी पाहिलं आपण. राजकोष पत्रे म्हणजे भारतीय मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेली अल्पमुदतीची प्रतिभूती जी सरकारच्या अल्पमुदतीच्या निधीची गरज भागवण्यासाठी वितरित केली जाते. राजकोष पत्रांना 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस एवढी मर्यादा असते.
ही पत्रे बँक, व्यक्ती, कंपनी, संस्था यांना विकली जाते. ही पत्रे मुक्त हस्तांतरणक्षम असतात. राजकोष पत्र मुक्त हस्तांतरणक्षम म्हणजे काय? तुम्ही लगेच एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर करू शकता. राजकोष पत्राची किमान किंमत ₹25,000 किंवा ₹25,000च्या पटीत असू शकते. याची विक्री सूट देऊन केली जाते, मात्र परतफेड दर्शनी किमतीला केली जाते. यास शून्य व्याज बंधपत्र असेही म्हणतात. बघा, गाळी जागा जोडायला वाला येईल. शून्य व्याज बंधपत्र म्हणजेच राजकोष पत्र, ट्रेझरी बिल. आता पुढे पाहूयात. तिसरं साधन व्यापारी विपत्र किंवा हुंडी. व्यापारी विपत्राला व्यापारी हुंडी असे म्हणतात. ही हुंडी विक्रेता, बिल्स म्हणजेच हुंडी आणि विपत्र म्हणजे पण हुंडी. गफलत करायची नाही, गोंधळ घालून द्यायचा. हुंडी म्हणजे खूप हुंडा वगैरे दिलाय असं काही नाही. एक बिल येते जे ट्रेड बिल किंवा कमर्शियल बिल, व्यापारी विपत्र असतं. ही हुंडी विक्रेता खरेदीदारावर तयार करतो. याद्वारे खरेदीदारावर मालाच्या किमती एवढी विपत्र अथवा पावती बनवून उधारीवर वस्तूची विक्री केली जाते. यासाठी अल्पमुदत असते, सामान्यतः 90 दिवस आणि सहजपणे, बघा, सामान्यतः 90 दिवस आणि सहजपणे हस्तांतरित केली जाऊ शकते. जेव्हा विक्रेत्याला पैशाची गरज असते त्यावेळी बँकेत जाऊन व्यापारी विपत्र वटवू शकतो. आता लक्षात घ्या, मी आहे विक्रेता, तुम्ही खरेदीदार. तुम्हाला लगेचच मी विकलेल्या वस्तूंचे पैसे तुम्ही देऊ शकत नाही, तुम्हाला उधारीवर ते हवे. तर मी तुमच्यावर एक हुंडी तयार करणार, म्हणजे लिहिलेलं असणार की बाबा माझ्याकडून या खरेदीदाराला एवढ्या एवढ्या दिवसांसाठी मी माल दिलेला आहे, त्यांच्याकडून एवढी एवढी रक्कम येणे आहे आणि त्यावर आपल्या दोघांच्याही सह्या असतात. हे झालं व्यापारी विपत्र किंवा हुंडी. जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी ती हुंडी बँकेत जाते आणि ती वटवून घेऊ शकते. अगदी चेक सारखं. चेक पोस्ट डेटेड दिला जातो आणि त्या डेटला टाकून आपण त्याचे पैसे घेऊ शकतो. अगदी तसंच हे व्यापारी विपत्र असतं. विपत्राची मुदत पूर्ण होईपर्यंत बँक कितीही वेळ विपत्र परत कसर देऊन वटवू शकते. आता चौथं साधन व्यापारी पतपत्र. ही सुरक्षित असणारी वचन चिठ्ठी आहे ज्याची मोठ्या कंपन्या विक्री करतात. अखिल भारतीय वित्तीय संस्था जसे की सिडबी, SIDBI, एक्झिम बँक, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक आणि प्राथमिक विक्रेते, बघा, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिडबी, लघुउद्योग विकास बँक, एक्झिम बँक, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक. त्यानंतर प्राथमिक विक्रेते जे ठराविक कालावधीच्या जसे की व्यापारी पतपत्रांची विक्री करतात. 7 दिवसांपासून जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत व्यापारी पतपत्राची खरेदी करून किमान 5 लाख किंवा 5 लाखाच्या पटीत हे असतं. दर्शनी किमतीवर सूट देऊन विकलं जातं आणि सर्वसाधारण बँक ठेवीपेक्षा जास्त परतावा देतं व जास्त तरलता असते. व्यक्ती, बँका, म्युच्युअल फंड कंपनी इत्यादी व्यापारी पतपत्रात गुंतवणूक करतात. त्यानंतर 5वं पाहूया, ठेव प्रमाणपत्र. व्यावसायिक बँक आणि व्यावसायिक संस्था ठेवी प्रमाणपत्राची विक्री करतात. या असुरक्षित वचन चिठ्ठी आहेत. लक्षात घ्या, बाहेरच्या ज्या व्यावसायिक म्हणजे ज्या काही साध्या साध्या कंपन्या आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्याच्या ठेवी प्रमाणपत्राची विक्री करतात, ही असुरक्षित वचन चिठ्ठी असते. बँकेमध्ये ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदरांवर ठेव ठेवली की त्याला मिळणारी ही पावती असते, त्याला म्हणायचं ठेव प्रमाणपत्र. किमान ₹1 लाख आणि 1 लाखाच्या पटीतील रकमेसाठी याचं वाटप केलं जातं. हे दर्शनी मूल्याला सूट देऊन विक्री केलं जातं. त्याची मुदत 7 दिवसापासून 1 वर्षापर्यंत असते. जर वित्तीय संस्थेने ठेव प्रमाणपत्र विक्री केली असेल तर त्याची मुदत 3 वर्षापर्यंत असू शकते. ठेव प्रमाणपत्र व्यक्ती, कंपनी इत्यादी खरेदी करतात. त्यानंतर पाहूयात 6वं, सरकारी प्रतिभूती. सरकारी आणि निमसरकारी संस्था विक्री योग्य प्रतिभूती विक्रीस काढतात. जे सरकारवर मागणी आणि दाव्याचे दर्शक असतात त्यांना सरकारी प्रतिभूती म्हणतात. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, उदाहरणार्थ महानगरपालिका इत्यादी हे या प्रतिभूतीस विक्री काढतात. या प्रतिभूती सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात कारण त्यांची परतफेड करण्याची सरकारद्वारे हमी दिली जाते. त्यानंतर 7वं पहा, रिझर्व्ह बँकेच्या पुनर्खरेदी कराराचा दर. रेपो किंवा पुनर्खरेदी करार हे असे करार ज्यामध्ये विक्रेता त्यांच्या विक्री केलेल्या प्रतिभूती भविष्यात जास्त किमतीस पुनर्खरेदी करण्याचा करार असतो. एखाद्या कंपनीने आपल्याला भाग विकलेत आणि मग काही वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर कंपनीला
आपण घेतलेले भाग परत हवेत. मग कंपनी आपल्याला जास्त पैसे देऊन आपल्याकडून ते भाग परत खरेदी करते. त्यालाच म्हणायचं पुनर्खरेदी करार. त्याला रिझर्व्ह बँकेचा रेपो दर असतो. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँकेमध्ये असे करार होतात. रेपो दर हा असा दर आहे ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतले जाते आणि रिव्हर्स रेपो दर हा असा दर आहे ज्या दराने RBI बँकेकडून कर्ज घेतले जाते. अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक कराराचा उपयोग करते. हे करार सर्व नाणे बाजारातील गुंतवणुकीतील सर्वात तरल असतात. याची मुदत 24 तासापासून काही महिन्यापर्यंत असते. पुढे पाहूयात नाणे बाजार म्युच्युअल फंड. असा म्युच्युअल फंड जो नाणे बाजार दस्तऐवजमध्ये गुंतवणूक करतो. उदाहरणार्थ कॉल मनी, रेपो, राजकोष पत्रे, ठेव प्रमाणपत्र जे वरती आपण पाहिलं इत्यादी अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडांची कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते, ज्याची मुदत 1 वर्षापेक्षा कमी असते आणि कमी जोखीम असते. व्यक्ती, व्यवसाय संस्था यामध्ये नाणे बाजार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. हे होतं नाणे बाजार. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.